नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन मेश्राम, आपला फायनान्शियल कोच कन्सल्टंट. आज आपण बघणार आहोत की फायनान्शियल प्लॅनिंग याचं रूल्स काय आहेत किंवा फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याआधी काय करायला पाहिजे. तर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याआधी 90 लोक चूक करत असतात. लोक थेट म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायला जातात. पण मला सांगा की फाउंडेशनच स्ट्रॉंग नसेल तर बिल्डिंग टिकते का हो? नाही टिकत. तर फायनान्शियल प्लॅनिंगचा पहिला रूल आहे इमर्जन्सी फंड. आणि किमान 6 महिन्याचा एक्सपेन्सेस जो असतो आपला, त्याचा तिथपर्यंत आपल्याला तो फंड असायला पाहिजे. कारण लाईफ ही अनप्रेडिक्टेबल आहे. कधी जॉब लॉस आहे, मेडिकल इमर्जन्सी आहे, अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस आहे. हे जर आले तर आपल्याला काय इन्व्हेस्टमेंट तोडावं लागतात. आणि ते जर इमर्जन्सी फंड असेल तर इन्व्हेस्टमेंट आपल्या ह्या सेफ राहतील. आणि आपण इमर्जन्सी फंड तयार कसा करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. थँक्यू सो मच. जय शिवराय.